हाय पदरपर्यंत ठीक आहे, बाकीने बाया तिरपा खोसतीस, पण आखो एक नवीन वस्त्र येले. कोणतं? त्याला ते देखता असं जीव करस ना, दुकान माका दिके ना डायचा त्याने इथला सत्यानाश करेल महाराज, पुरा सत्यानाश करीन ठी देईल. बरं का बहिणी सोन, आज ना कीर्तनकार म्हणीश नाही ऐकू नका, तुम्हाला भाऊ बोल राय ना, तुम्हाला पोऱ्या बोल राय ना, असं समजा. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही, पण त्यांना टायमिंग आहे. जेवण कराय गे मग गाऊन घाला, आपलं आपलं रूम पॅक करा ना, रूमात झोपी राहा. बाकीन्या बाया गाऊन घालीन बट गाव फिरी येते भाऊ येडी हक्का. गाऊन घाला म्हणजे घरना बाहेर निघाणच नाही, कारण गाऊन घालीच नाही काय तुम्ही सुंदरतावर उलट पाणी फिरायले ते तुम्ही गाऊन घालेलोर बाई काय चांगली दिकस का? राग नका दर्जात. आपण पहिले बाजरीवर ना चिडा उडवायला लाकडे गाठ देऊत का, तशा दिखती त्या गाऊन घालेल बाया. हा ते का माप मारास का आडून दुडून सत्यानाश राहते कशी बी दिकस बाई. गाऊन घाला आपलं आपलं घर माझ. एखादा मन सारखा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना, बरोबर आहे का नाही? बाहेर निघणं म्हणजे साडी नेशीनच बाहेर निघाणं बहिणीचं. बाकीने बाईस लगेच यादी घे माय आमनी बाजू आली ते दिनले बी फिरस बाई. पहिल्या बायासना नियम होता, ऐका, पहिल्या बाईसना नियम होता महाराज, इथलं जुना रीती वागेत. अरे साधावय भक्ती काज, साधावय भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसे असे शरण जावे शक्ती जीवे न वंचे. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरियेला, ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. महायोग पिटे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडली काय दातुन मुनींद्रे, समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या गर्भदानी गदेचा विस्तरू भजे सद्गुरुदास दुगा. ओम नम ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा मुलातलो पावन झालो जरा जरी. ओम नम जय देव प्रतिपाद्य जय जय संस्वेदात्मरूपा देवा तुची गणेश सकल तुमते प्रकाश मनी निवृत्तीदा स्वभावधारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती हितविता पुत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. इकरारे विंदेन पदारे विंदम मुखारे विंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटीचयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमित दिवो गोविंद दामोदर माधवेती.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे करबू मेरा पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती के राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम आना रे घनश्याम हमारे कीर्तन में आना रे घनश्याम हमारे कीर्तन में प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना लाइना रे गैया आना सुंदर नाम हमारा हरि कीर्तन में आना सुंदर नाम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रजदूली जो मिल जाए इज्जत जी कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए. इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि कान्हा देशामध्ये कीर्तन करायचं म्हणल्यावर मला आवर्जून सांगायला आवडतं तुम्ही कीर्तन ऐकणारे श्रोते आहात. खास करून माझे कीर्तनाला येणारे सर्वच 100 मधनं 70% लोक आहेत इथं.
नारद महर्षीनं देवाला केलेला क्वेश्चन, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं माझं भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग फॉर एक्झाम्पल माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग आता तुमच्या गावामध्ये कीर्तना, हा तुमच्या गावात कीर्तनाचं आयोजन म्हणजे इथं नक्कीच माझ्या पंढरपुराच्या मालकाची हजेरी आहे. मग मला सांगायला आवडेल, जर का तुमच्या गावात पंढरपुराचा मालक इथपर्यंत हाजरी लावतो, माझा विश्वास आहे माझ्या कानादेशाची देवी, मग तिकडे कानबाई असेल, इकडे आपली सप्तशृंगी देवी असेल, किंवा तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये मनुदेवी असेल. माझा भाव असा आहे, पंढरपुराच्या मालकाची हजेरी असेल तर आदिशक्तीची सुद्धा नक्कीच आहे. आणि आलेल्या देवीचे अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. हरी साधवय भक्ती काज, साधवय भक्ती काज नाही लाज धरीत. ऐसे यासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत तुकोबरे यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचं, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली नगरी. आणि या नगरीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन आजची संकष्टी चतुर्थी, आणि संकष्टी चतुर्थी निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांची सेवेची संधी दिली ते म्हणजे सोनालीताई सतीश रौंदळ यांच्या वतीनं आजचा कार्यक्रम आहे. खरं तर मला पुढचं नियोजन काहीच माहिती राहत नाही, मला फक्त तारीख माहिती राहस. ज्यानं फोन करेल त्यानं नंबर लिखेल राहस. हा मग व का दशक्रिया विधीनाशे, वर्ष श्राद्धानाशे का बारसानाशे, आपले काही मतलब नाही. आपले एकाहत्तर भेटणार या नातीन मतलब असा. हा म्हणजे आपलं तत्व असं आहे, कोणी दाढी काशील घेणं आपली बिडी चेटाल पाहिजे. पण मला आनंद वाटतोय की ताईसाहेबांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं महाराज सिंगल कार्यक्रम आहे. एका कीर्तनाच्यासाठी एवढं मोठं नियोजन केलंय, जणू काय असं वाटतंय सप्त्याचा कालाच करायलो की काय. एवढं भारी नियोजन आहे महाराज. हाय हाय हाय, एक नंबर वातावरण आहे. फक्त मग नजरपुरी नाही राहिली, इथला दूर लोकेश येतात आजूबाजूला बटा. फक्त आता ताना लोकेशने काहीच किडा पाडू नका, कारण जागा कमी आहे. काय ना तुम्ही नवरदेव नवरी दखा नानमा ब्राह्मणले माट टाक्षात लगीन राहायचंय, कारण त्या शेती मी शे तुम्ही त्याचले सर काय दिन मग म्हणा पण काय उरस मग. हा त्यांच्यामुळे आपला खेडे त्याचले सर काहू नका. काय नाही चित्रबास तिरपोईन बी दखताई तुमले. आणि मी एक जागावर उभं राहत नाही, मी घरघरात फिरत असं तोंड देखाट देत जाऊ मी तुमले. मला आई बी माहिती मन कीर्तन ऐकाल कमी देखाले जास्त येईल राहत, आई मला पक्क माहिती. त्याचं कारण असं आहे महाराज, इतर कीर्तनकार जरा वेगळा दिखतं बा, चित्र जरा वेगळं दिकच बा. पण तुम्हाला सांगू का, हा बऱ्याच लोकेच ना भाव कसा राहतो माहिती आहे का, सांगसच मी.
भारी दिकीला ना महाराज आता परिचय घ्या मनीषन काय वाटत नाही बाकी ना ते असा देखील पण नेमकं पोरी का पोरी आहे राहू पर सुनो ना भैया मैं तो दिल से मेरे दिल से यही आवाज निकलती क्या पता है हे वो मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम दुनिया का मुझे लगी शाम राधे दुनिया क्या जाने वही क्या जाने क्या जाने दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया ज्यांना माझा भजनाचा अर्थ कळाला असेल त्याला सांगा आणि गरज नाही मी असा का बरे असं म्हणून भजन जर समजे घेऊ आणि जर नाही समज नाही तर आखो थोडासा इशारा हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके नाही काय नाही चूक ना काढ द्या हाय बा रुपा देवी जाई बोलू नका बसा दादा जागेवर बसा हां हां ऐका ना ऐका बोलू नका पहिलीच वेळ झालेली बोलू नका राहू द्या काय नाही इथला पटा लोक आहेत एक दोन जण राहत बिचारा तो तिथलं वयलोर बी पाय पडालो नाको काय अपेक्षा ठेवा हां बाकी ना काय माड घाली ना आमनी इज्जतले तर त्याच ना ते बरा होता नाही का हां सांगू का तुमले मला अजिबात खंत वाटत नाही गोष्टीनी गाव कितलं का सुशिक्षित राहे ना कैलाश बाबा मयूर बाबा गाव कितलं का सुशिक्षित राहे ना गटार शिवाय गाव नाही बरोबर आहे की नाही कितलं का गाव सुशिक्षित राहे ना गटार शिवाय गाव नाही थोडंफार धरसोड करणं पडस बरोबर आहे की नाही हां इथला लोक चांगला आहेत महाराज गौमा किड राहस काय टेन्शन नाही सवय मालती खरं तर ताईसाहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत आमना बाबांनी त्याशनी प्लीज सांग दिना ना ते आको एकदा बोलू नका कसं आहे ना तुम्ही कोणतंही कार्य करायच्या आधी गणपती बाप्पांना नमन करतो नाही का पहिली आठवण येते ती गणरायांची आणि जर तुम्ही कार्याला सुरुवात करत असताना कीर्तनाची असो की तुमच्या जीवनाची असो की मग कोणतं कार्य करायचे असो सुरुवात जर गणरायापासून करत असाल तर माझ्या भगवंताकडनं तुम्हाला एकच वाक्य असेल यशस्वी भव
कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, खरं तर हे महाराज भेटणं इतकं सोपं नाही या. मी आई फक्त आडे त्या उभा आहेत मनीषीन स्तुती करायनो असं नाही, व्यासपीठावरनी जी सत्यता आहे ती मांडतो महाराज. हे लोक एवढे सहज भेटणारे नाही जे महाराज लोक इथं आलेले आहेत. कैलाश बाबांची तारीख भेटणं एवढं सहज नाही. मी वयना 13 वर्ष पाहिजे कीर्तन करायनो, आत्तेपर्यंत कैलाश बाबा म्हणा दुसरा कीर्तन मासे. आणि इथला विश्वास आहे की आपला काना देशमा मी जिथला कीर्तने करायनो तिथलं कोणीच करी राहिना नाही, तरी बी दुसऱ्यांदा भेटेल. हां नाही ते होऊ शकत. बिलकुल बिलकुल. महाराज काय असतं माहिती आहे का, ज्या व्यक्तीला परमार्थाची ओढ असते ना तो माणूस कुठूनही कसं येऊ शकतं. मी आज कसं आलो आहे हे मला सांगायचं नाही आहे, पण ती व्यक्ती काही साधारण नाही इथपर्यंत आलेली व्यक्ती नाही का. कैलाश बाबा असतील आणि ज्यांनी आता पूर्ण कानादेश गाजवले ते माय काळजाचा तुकडा आहे महाराज मयूर बाबा. हां दोघंही मृदंगाचार्य आमचे मयूर बाबा विजू बाबा. बापरे 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 काय कृपा आहे भगवाननी. त्या दोन्ही जण वाजी राहतात असा जीव करा फेटा काठी देऊन नाचिली हो म्हणतो. हां आपलं काय कोणता बी वका होणार कोणता बी वका लिहिन मग एका तर ना पाकिट पाहिजे फक्त वका कोणता काय. वा वा एक नंबर. दोघंही महाराज आमच्या गावातील भजनी मंडळ भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आमचे बाबा लोक आहेत. प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. हां खरं तर ज्यांच्या अनुषंगानं तारीख आलेली, पहिले तर मला सतीश दादासाहेब रोंदड परिवारातून मला फोन आलेला, आपल्याच घरून होता ना. हां वा वा. फोन आला म्हणले बाबा तुम्हाला यावं लागेल गुरुजी. म्हणलं कोई दिक्कत नाही, अपना तो काम है भैया, आपने बुलाया और हम चले आए. त्यात अजून दुधात साखर आमच्या विक्की बाबांचा फोन आला. विक्की बाबांनी कॉल केला, बाबा तेवढी तारीख घ्या. म्हणलं हरकत नाही. सर्वांच्या अनुषंगानं ती तारीख घेतली. माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे हसमुख भैया म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके हेमंत बाबा. आवाज नाही राही ना असं आता ही राही ना का आवाज नाही राही ना आता ही राही ना. बस तुम्ही टेन्शन नका ले, मला तोंड माका माईक घाल ना तुम्हाला आवाज पोचाडतो. टेन्शन नाही लिहा ना तुम ना करता येईल मरी का जाणं आहे ना मला आज. विठल 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 इथं आमच्या सगळे घरात मतलब परिवारातलेच लोक आहेत सर्व महाराज मंडळी. विनेकरी बाबा असतील, आमचे चोपदार सुभाष भाऊ ना. हां मी मुद्दाम यांना हसमुख भैया म्हणतो बरं का कैलाश बाबा. हां हे आपलं काय करा न कैलाश बाबा ते शालक आहेत पक्क म्हणजे गागर पाडाल वांदा नाही बा असं. हां अरे वा बराबर. तर कैलाश बाबा हेमंत बाबांना मी हसमुख भैया का म्हणतो, त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आणि तसंच आमचं मयूर बाबांचं बी पुरा हसत खेळत कीर्तन व सामनं. लोके काय विचार करतील आमले घेणं देणं नाही, आम्ही आमना मस्तीमा कीर्तन करत असं. आणि नेहमी माणसाने हसत खेळत राहावं, हसतो त्याला रोग नसतो. आणि आपला कीर्तननी गॅरंटी सांगस तुमले तरुण भाऊसले ते माहीतच आहे त्यासल्या हसाल भेटीन. पण बाबा लोकेशले बी सांगस ज्या 55-60 ना पुढला काका आहेत ना त्यासले सांगस आपला कीर्तनमा फक्त मनाबद्दल द्वेष नका ठेवू मनमा. दिल खोलीन हाशिल्या मायन्यान 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 6 महिना अटॅक यावं नाही. बाकीना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज आखो 71 दी द्यावा ना मला जग नाही मग पैसाशनीकडे काय का खाणं. बरोबर आहे की नाही. हां साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम एक नंबर आहे आमचे खुशाल भैया. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण यूट्यूब चॅनलचे 5-6 सर्वेज मालक सर्वांचं नाव घेत नाही. एखादा बसेल राही जाईल त्या बी म्हणतील जाऊ दे रे या विचिकनाथ नाही झाला नाही का. आणि तुम्हाला बटासना जर नावे लेवाल गो 2 तास मग नावे पुरावा होत नाही. तुम्हीच सकाळी सांगशात नेमका रातले कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता आमले समजणं नाही बा. म्हणजे कोणी उपाधी नको म्हणेन सर्वा येलच नाही
जे महापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराई अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय. भैया अशा देवाला शरण जायचे की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराई सांगतात. कारण आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण आपण नको ती कामं करायला लागलो. ज्या कामासाठी आलोय तो कामच नाही करत आपण. बोलू नका बोलू नका बोलू नका ना बोलू नका मायबाप. कसं आहे ना, कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनामध्ये व्यर्थ बडबड करायचं नसतं. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुकोबाराय सांगतात. आपल्या बापाचं काय सांगत नाही घरचं. तुकोबाराय सांगतात कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. अजून सांगायला आवडेल, कीर्तन टाइमपासचं साधन नाही. मी उगाच जरा विनोदातून तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो, पण कीर्तन हे विनोदासाठी नसतं. पहिले लक्षात घ्या, कीर्तन टाइमपास मनीषनी राहत नाही. कीर्तनाची मर्यादा सांगतो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. म्हणून पाया पडून सांगतो, अजिबात कोणी बोलू नका. आणि बोललात पहिले मी चौथ्यांदा पाय पड राहिनो. चौथ्यांदा पाय पडीन सांग राहणू. कोणी कीर्तनमा बोलू नका. मी क्वेश्चन केला तरच आन्सर द्या. देता येत नसेल तर देऊ नका, पण व्यर्थ बडबड करू नका. मी चौथ्यांदाने अजून 5व्यांदा पाया पडतो, कोणी बोलू नका. आत्ता जर बोललात आणि तुमचा अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही. हां, विनंती. मग तुम्ही कितला मोठा शेत त्यांनापेक्षा या व्यासपीठपेक्षा ते मोठा नाही राहू शकतोस तुम्ही. कीर्तनकार कोण आहे त्यांनापेक्षा व्यासपीठले महत्त्व द्या आणि अजिबात बडबड करू नका. पाया पडून सांगतो. हां, आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण आपण ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. पहिले तर माझे तुकोबाराई परिचय देताना सांगतात शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम सांगितलंय. कोणत्या अवयवानं कोणचं काम करावं. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हा, कानालाही सांगितलं तुम्ही ऐका रे कान. हा, तोंडालाही काम भगवंताचं नामचिंतन. बरं, संत सांगून गेले पण लोकांना काही लोकांना कळलं, काही लोकांना आजही समजलेलं नाही महाराज. आजही काही लोकांना नाही समजलं. तुम्हाला सांगतो, संत जे संदेश देऊन गेले ना त्याचं अनुकरण केलं पाहिजे. नाहीतर मग आपण उगाच नको ते करून बसतो, मग जीवनाची फसगत होते. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक ऐका. रामायण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, काही लोकांनी बघितलेलं आहे टीव्हीला. तुमच्या परिचयातलंच उदाहरण देईल. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर सीता मैयाला हरण दिसली. हरण कशाची हो? हरण कशाची? लवकर बोलत चला बाबा लोक, तुम्हाला चांगलं माहिती आहे. सोन्याची, बरोबर ना? सोन्याची हरण दिसली आणि सीता मैयानं प्रभूंना सांगितलं, स्वामी धनी ऐका ना, हरण सोन्याची जातीय, तिला धरा. तिच्या चामडीची मला काय शिवायची? चोडी शिवायची. पण दिसताना कशाची दिसत होती? सोन्याची. मग ती खरी होती का? पॉइंट नोट करा. हरण खोटी होती. जगत जननी सीता मैया सोन्याची बघत होती आणि प्रभूंना सांगितलं हिची चामडी आणा आणि मला चोडी शिवायची. जगाचा मालक महाराज प्रत्येक जीवाचा विचार करणारा, त्याला कळत नसेल का हरण खरी का खोटी? कळत नसेल का? तरी सुद्धा पत्नीनं सांगितल्याच्या नंतर प्रभू पडतायत खोट्या सोन्याच्या हरणीच्या माग. प्रभू गेले. प्रभूंचा आवाज आला, लखन अरे मुझे बचा ले भैया, लखन मुझे बचा ले. लखनजींनी ऐकलं, सीता मैयाने पण ऐकलं. आवाज खरा का खोटा?
आवाज पण खोटाच होता. लखनजीला कळत होतं, बोले भाभी ये तो गलत बात है, हा आवाज माझ्या भावाचा नाही आहे. सीतामैया म्हणते तुमची काहीतरी नजरेत दोष आहे, तुम्ही काही वाईट नजरेनं बघत नाही ना मला, तुमच्या भावाचा आवाज आहे, ते काहीतरी संकटातही जा म्हणले. लखनजी म्हणतात वहिनीच्या मनात जर असं येत असेल, मी तर मायसारखं पुजतो वहिनीला, आणि वहिनीच्या मनात असे विचार येत असतील तर मला जावं लागेल, जरी खोटं असेल तरी वहिनीचं मन धरावं लागेल. पण मध्ये लक्ष्मण रेषा टाकली, भाभी मैं जब तक आता नहीं तब तक यहाँ से बाहर जाना नहीं है आपको, कोई दिक्कत नहीं, जा लखन. लखनजी निघाले. लखनजीने लक्ष्मण रेषा टाकली, भाभी रेषा ओलांडायची नाही, ही लक्ष्मण रेषा आहे. म्हणले काळजी करू नका, तुम्ही जा. लखनजी गेले भावाला वाचवण्यासाठी. इकडे साधू आला. साधू खरा का खोटा हो? खोटाच. साधू पण खोटाचा. त्या खोट्या साधूनं सीतामैयाकडे भिक्षा मागावी, भिक्षाम देही माई. सीतामैया भिक्षा घेऊन आली, पण रेषेच्या अलीकडे आणि साधू त्या साईडला. सीतामैया भिक्षा देत होती. साधूनं सांगितलं जर तुला भिक्षा द्यायची असेल तर रेषा ओलांडून यावं लागेल. सीतामैया सांगते मी रेषा ओलांडू शकत नाही. साधू महात्म्यानं सांगितलं रेषा ओलांडत नाही तर मग मी भिक्षा घेणार नाही, आणि तुझ्या दारातून एक साधू विनमुख जाईल, हे पाप तुला लागेल. सीते बाहेर ये, नाहीतर पाप लागेल. सीतामैया घाबरल्या, आणि घाबरल्याच्या नंतर भिक्षा देण्यासाठी बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर त्या खोट्या साधूनं सीतामैयाला उचललं आणि नेलं. इथपर्यंत कथाभाग तुम्हाला माहिती आहे. पर दिसणारी हरणही खोटी आहे. खोट्या हरणीच्या नादात खऱ्या प्रभूला सीतामैयानं दूर केलं. खोट्याच्या नादात खऱ्या भगवंताला दूर. हेमंत बाबा, हसमुख भाई, मांजर 7 घरं फिरवते. पिलांना 7 घरं फिरवत असताना कशानं धरते? पाठीवर नेते का? हातनं धरले दास का? दाताने धरते. बरोबर आहे ना? मांजर तिच्या पिलांना दाताने धरते. 7 घरं फिरवायची. ज्या घरी सोडायचं त्या घरी पिलाला सोडलं. सोडल्याच्या नंतर रस्त्यावर दुसऱ्या पिलाला घ्यायला येते, तोपर्यंत रस्त्यावर तिला उंदीर दिसला. ज्या दातानं पिलाला धरले त्याच दातानं उंदरालाही धरते. मग उंदीरले कशी धरस? ये रे मन सोनचिड भाऊ कथा फिरांता रे मन चिड, असं सांगस का? हा, उचल गोयानी. हा, दातही त्या मांजरही त्या, फक्त उचलायची पद्धत बदलते. तसं भगवंत त्याच्या भक्तांना उचलताना विचारपूर्वक विठ्ठल विठ्ठल संत तर जागा करू करू सांगतात नाही का? आपला जो जन्म आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी, जसं की उठा जागी वारी आता स्मरण करा पंढरीनाथ. हा, आता जा जा जागा, आता जा जा जागा, आता जागा रे बाई तू जागा, आता जा जा जागा, आता जागा रे बाई तू जागा, आता जागा रे भाई
संतांनी सुद्धा तुम्हा आपल्याला संदेश दिलाय. समजाडी समजाडी सांगेले भावन उठा रे, पायट वगैरे कोंबडा कोकाला लागेत रे, लाईट ना टाइम वगैरे बटन दाबा रे. जागेगा तो पाएगा, नाही सोएगा तो खोएगा, जागेगा तो. हा मग झोपेल असले जागे कराना काम संतोष नाही करेल शे. ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात, ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात. अजून बाकी ना जाऊ दे रे, खाय पी लोटे त्याला देव बेटे. तुन बापने चौचे का विढाल विढाल काही काही लोक जागले, पण जागल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न कोणत्या देवाला आपलं करायचं, कोणत्या देवाला शरण जायचं. नाहीतर आपलं कसं आहे ना, वार बदलला की देव बदलतो. सोमवार उन्हाका महादेव. हा आता ते महादेवनी त्या गाजाडेले ना भाऊ. बाप बाप बाप, या बहिणीशने बोलतो उदीन करणं लायलशे. हा मी तर प्रदीप मिश्रा महाराजांच्या पायाचं पाणी प्यावं वाटतं बा. भले तो माणूस कितला खाली आहे ना, आपण सोडतो नाही त्याला काय बोला ना. पण त्या माणसाची अशी कृपा झाली भारतभरामध्ये. महादेवाचं मंदिर प्रत्येक गावातलं. लग्न झालेल्या सुनबाईला 10-10 वर्ष माहिती पडायचं नाही कोणता कोपराला मंदिर आहे असं. लगीन होईन 10 वर्ष माहिती पडे नाही कोणता कोपराला महादेवना मंदिर आहे. आता गावमान गावात 1.5 तास नंबर लागत नाही महादेवना मंदिरवर. हा भयान काम शे. पण बहिणीच वन महादेव नक्कीच प्रसन्न होई. पण त्यांसाठी पहिले घरमाना महादेवले खुश कर जा. घरमा नवरा सांगस आहे कब्बरची आठी देना ठाय का बेटा, मला महादेवर मंदिर पाणी टाकायला जाणे. तुम्ही काय तिथला मग मरी नाही चालणार. मला सांगा तो महादेव खुश होई का बहिणी सोन. हा तो महादेव उलट सांगे ओ बहीण गरज राही ओ काकू, तू आठी येशी ना उलट मन पार्वतीला बिगाडी जाशी ओ बहीण. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून सांगतो सोमवार आला की महादेव. हा देवावर पाणी टाकत जा बरं, नाही ते असं यांना उलटा अर्थ नका काळजात. चांगली गोष्ट आहे ती. मंदिरात गेलं पाहिजे, भगवंताला नमन केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. हाही चांगलं काम शे. फक्त ते करत असताना आपण दुसऱ्याचं कोणाचं मन दुख होत नाही ना. हा कारण आपली शिकवण अशी, आत्मा तो परमात्मा आहे. जर कोणा आत्मा दुखाडा ते परमात्माना विशेष संपी घ्या. हा बोलताना सुद्धा तारतम्य राखी बोलो, बाकी ना उचडेल राहतस. हो आडे बटा चांगला लोक आहे तुम्हाला परिसर ना. आडेनं काहीच सांगाव नाही भाऊ. आडेनं सांगेन कोण बरेल घरमा दाती घाली. 55% रक्कम आट केली आपल्याकडे. इथं काही बोलत नाही पण ऐका ना, काही लोकेशले असं वाटत ना रवी किरण त्याला ते तवय फिरायला येस मी. रवी किरणला तारीख तिने लय त्याला मी फोन लय काय रे ते इथलं कोण मोठे वाया गे रे ते. तू ना मते तू सांगताना सांगस मी चांगला महाराज असले इज्जतली टाकस, चांगला महाराज असले आई काढतेस, चांगला महाराज असले आरे कार्य करस. तू ना मते वय की तू चांगला महाराज असले बोललेस असं. पण आमना माईक विचार करणारा असा विचार करस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस होई गो. काय उचडेल राहताना बोला रवी किरण रे आयले या मग काय बस माहितीये का, लोके आपले नाही बोलतस डायरेक्ट कंपनी लगो पोची जातस. मायबाप नाही वय नुई कसाला आले. मी प्रत्येक एकाने तरी सांगावं आपला फोन गेल्याच्या नंतर दादासाहेब वाक्य निघालं नसेल, एकही महाराजाला बाबाजी शिवाय शब्द नसेल. कारण या आपला मायना संस्कार वैखावतो म्हणेन चांगलं बोलो. विठ्ठल विठ्ठल सोमवार आला की महादेवाची पूजा केलीच पाहिजे. पण कोण आत्मा दुखाणार नाही. बाकीने बाया महादेवना मंदिरवर जातेच म्हणजे एकासाठी नाही बरं का. सुनबाईसले बी सांगणशे आणि सासू असले बी सांगणशे. पहिले घरमानं वातावरण असं तयार करा का महादेवना मंदिरवर जावान गरज पडावणी महादेवच आपला घरी बसायला पाहिला असं वातावरण तयार करा.
आणि ते तयार करायची जबाबदारी तुम्ही 2 जणेशनी, सूनबाई आणि सासूबाई. या 2 भूमिका जर समजदार राहिना ना, कितला बी सुकायला बगीचा होई तरी तो फुलू शकस. पण 2 भूमिका समजदार पाहिजे, सून आणि सासू. एवढं पवित्र नातं आहे. तुम्ही जर ठरावं ते घरनं वातावरण बदलू शकतस. बोल नका, तुम्ही घरनं वातावरण बदलू शकतस. पण नेमका असं शे, सूनबाईसले घर ती निघतीस ना, माहेर तीन भाऊ जायला सांगतीस, वहिंजी मन माहिले का नाही, थंडीनं वातावरण राहिनं का, सकाळ मा चहा लागस, सकाळ मा 1 कप चहा बनायला जाऊ माय. म्हणजे तून वहिनीला सांगी राहिनी ताई, तून वहिनीला सांग राहिनी ना, 1 कप चहा मन माहिले का मन बापले बनाई देत जाय. आईजापेक्षा तू ननीनले बी तूनकडे त्याने तू बी सासराले 1 कप चहा काय देत जा. हा आपला परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही? हां, मायबापांची सेवा व्हावी आपल्या वहिनीच्या हातून, असं ज्या पोरीला वाटत असेल तिने इकडे सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. कारण भगवंताचा न्याय. आणि आपला कानादेशमा एक म्हण आहे, शेजीनं उसनवारी या हाते लेवणी. असंच आहे ना. हां, शेजीनं उसनवारी या हाते लेवणी या हाते देव. आपण जे करणार आहे तेच बघणं पडत. तुम्ही जर का सासूना करी राहणार, सासूनं वेळेवर सेवा कर राहणार, तुम्हाला पोरे देखी राहणार, तुम्हाला पोरगा लगीन करानंतर थोडी वायवार बी सून भेटणी ना, तरी सुद्धा पोरगाला सांगी ना, वाला वय जाऊ. पोरगानं वाक्य राही, ए मायबापले वागाना संस्कार आमना खानदान माहीत, मायबाप सोडतच नाही आम्ही. कारण मन मायने मनी मायनी मन आजी बाबानं करेले, माले मायबापनं करणं पडी. हाई पोऱ्या कवय सांगेन, जवळ तुम्ही सासू सासरासनं करेले, हाई तुम्हाला पोरगा देखील तर तुमने सेवा करीन. म्हणजे तुमनं मतार पण चांगलं घाल नवी, त्यांसाठी तुमले पोऱ्याला देखाडासाठी का वय ना सासू सासरासनं करणं पडीन. बरोबर आहे ना? खरं आहे ना मायाचं? आई खरं बोला ना, ती एकातरली राहणं लबाड बोलतो ती मागला चालना कट होई जातो. बरोबर आहे की नाही? आई वयनं सुनबाईसाठी मग एका हाताने टाळी वाजत नाही ना हसमुख भैया. त्याच्यासाठी नुसतं सुनबाईनं चांगलं राहणं मुद्दाना नाही, सासूवासने बी चांगलं राहणं. बाकीना सासवा बी इथल्या किडा पाडतीस. पोरगानं लग्न वेगे, सुनबाईनं आत्मव्यवहार दिदेव सांभाळ बहीण. 1 महिना 2 महिना नुकसान होई, 3रा महिना मग समजायला लाग जाई तिले. पण बाकीना सासवा दखवो माय बिकू व गंगू संगीता देख वो माय 15 किलो तेलनं डब्बं महिना बी येऊ दिना नाही वो माय. का बं ते तेलनं डब्बं उरायन तुला का शिलग नाही का त्या तेल मा? हां, चेट नाही का तुले? सराई देव का उलगाय देव, तुले काय काम पडावशे. पण नको त्यारी कामा कुटाना कराना काही काही मतारीसले सवय. आणि हीच नवी स्वभाव मतारीस ना बाबा. काय रास माहिती आहे का, पोरगाले जर का लगीन कर, सुनबाई जर हुनी आणि सुनबाईनं जर 1-2 शब्द पोऱ्याने ऐकानंतर लगेच दकवो माय, तिनं ऐकस हो बहीण तो बैल वय घ्या हो माय. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी पिशविटी एक आजी माई बसली मन पुढे, इथली पुंडी रडे म्हणतो, माडी इथलं का बरं राहिनी. जाऊ द्या म्हणे महाराज, पोऱ्या इथला चांगला होता म्हणा, तूक सुद्धा ओलांडीने म्हणे, लगीन कर पहिला मूल्यवाल घ्या, काय खादन काय नाही, तो सासून तिनं ऐकस म्हणे महाराज. म्हणतं त्याला काहीच वयल नाही, शेव पहिला लेंडा बैल होता, फक्त तू काय वय काय नाही राहता. नाही म्हणे महाराज, पहिला मुलग्यान काहीतरी खावाडं म्हण त्यान सासूने. म्हणतं काहीच खावाडेल नाही त्याले, तो पहिले उल गेल वावर होतं. बरोबर जाऊ दे म्हणता, आजी माही तू इथलं जीव तोडीन माल का बा सांग राहिनी रडी मी दमित घेऊन 1 तास ना आराम होई जाई म्हणतं म्हणा. नाही म्हणे महाराज, मला असं वाटणं तुम्हाला बाले बी वाढायले, तुम्ही गुड्या बी दक्तच होते म्हणे. ओ म्हणा बाप, या सासवासनी एवढं आई कर टाकेल शे महाराज, ओर कर टाकेले काही काही गोष्टीस मा. पोरगानी जर सुनबाई ना ऐक, तो बायकोनं ऐकस. आणि जर जावाईनी पोरनं ऐक, माय हो जवाई ते असा देवच भेटेल शे माय. मला असा जीव करस ना सासूले तुना सुनबाईले तुना सत्कार करायला लाव. म्हणजे पोरगा जर का सुनबाईनं ऐकस होते, बायकोनं ऐकायला लाग गया. आणि जवाई अंडेरनं ऐकस ते जवाई दिलदार बेटी घ्या. इथला वायबार धंदा आहे आपला, तेवढं बरे बा. सटाणा परिसरण्या बाया नाहीत तशा. कोण वायबार बरेल घरमा दाती घाली आटे भुक्या गोमाला राहीन होता आपण, जेवण बाकीचे आपलं. भाव चेंज करा हो. नातं टिकवायचा भाव ठेवा मनामध्ये, नाही का. भगवंत तर भेटणारच आहे, पहिले इथून सुरुवात करा. आपलं घरनं वातावरण असं तयार ठेवा. बरोबर आहे की नाही? हां, जर का पोरगान गाडीवर सुनबाई बसनी, गाडीवर बसीन कुठे जास होई ना, बाकीने म्हाताऱ्या असं तोंड बी वाकडन तिकडं करतीस ना, तिसले जीव जाणे झालं ते आपल्यासारखा सजावणे. सुनबाई गाडीवर बटणी का
असं करता करता लखवा वय जाल पाहिली सीधच नको हो भगवान करीन. सुनबाई बसेले पोऱ्यान लगीन कशांसाठी करतस. तुम्हाला पोरगा सुकणार व्हायला पाहिजे त्यांसाठी करतस ना. मग पोरगा बायकोन संगे खुश आहे तुम्ही आनंद मानायला पाहिजे. चांगलं आहे भाऊ दोन्ही नवरा बायको खुश आहेत ना. यस ना आनंद मग आपला आनंद आहे. बरोबर आहे की नाही. तो बायकोनं ऐकायला लाग्या बायकोनं ऐकायला लागे. बाकीच्या बाया त्या बोलता जडता शब्द बोलती खेडा गावण्या ते मला सांगायला चालाव नाही. माय भाऊ तो बायकोना दखाबू तुम नाहीचा. सुनबाई बसल्याच्या नंतर सुनबाई मोटरसायकलवर पोराच्या गाडीवर बसल्याच्या नंतर तुमचं तोंड बघण्यासारखं असतं. आणि समजा लक्ष्मी पूजन करीशनी जर जावाई पोरगीले सोडाली येत होईल आणि तुम्ही वर दाबावर पापडे टाकतीशा म्हाताऱ्या पापडे टाकता टाकता बी दाबावर गाडी दिकी गई रोडवर माय मन जवाई लई राहणार म्हणा अंडेरले इथला आनंद ना अंडेरले देखी नाही जवाईन गाडी देखी नाही दखो माय विकू गंगू देखो माय मन सोनचिडी काय मजानी बटी नाही राहिनी तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजाने मुसडानी मराल टाईमवरची आहे बेटी तुला वाय बारले. मंदिरात जाऊ नका असं नाही पण आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव मंगळवार आला की देवी अनादी अनादी निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार नका बोलावा विठ्ठल. गुरुवार नका दत्त भगवान. शुक्रवार नका हा संतोषी माता. शनिवार नका आणि रविवार नका. हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वा बाबा मग दक ना बाबा मी खतरनाक मेहनत लिरानात म्हातारा खरे हाय वयमा परमार्थ करिल्या आई वयमा या वयातच परमार्थ करायचं महाराज बरोबर आहे की नाही. हा आता शेवट शेवट आहे. हो विठ्ठल काही का असे ना कैलाश बाबा पण बाबा लोक कीर्तनात नाचतायत महाराज याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. हा आनंद वाटतोय. या वयमा सुद्धा भगवंताना कीर्तनमा नाची राहणार त्या नाही तर बाकी म्हातारासनी वय वय जात तो सुधरत नाही कोणती वयमा काय करू बरोबर आहे की नाही. कीर्तनात नाचण्याची सद्बुद्धी भगवंत देतो आणि तुम्ही ते
करून घेतोय भगवंत तुमच्याकडनं, तुम्ही ते करायला तयारही आहात. याच्यासाठी आपला काहीतरी पुण्याचा साठा असन महाराज. नाही ते कीर्तन नाचांसाठी असं कोणी विनाचंच का? हां स्वप्नीच येते बाबा लोके कीर्तन नाची राहणार, मला काही आनंद राहणार. थोडं राह ना बाबा नाते रे, काही नाही ना ते फक्त आड मुलांना टाकीन निघ नाही माले नका किडा पाडार, थोडं राहणार आहे. आय आत माना बिवारा सर नका लगेच निघ सुर आहे. आपटी घे काय त्याच नव्हे, पण माल बी गरबटी उपाध्या करान सवय चाल चांगले बरं का बाबा. बाबा तर माझ्या कीर्तनाला असतात आणि नेहमी नाचतात बरं का. हेमंत बाबा काय नाचायला पाहिजे, नाही ते काही म्हाताराशने वय जास्त तरी सुधरत नाही. कोणती वय मा काय करू असं. हो म्हणजे या बाबांना परमार्थ कळलेला आहे, भगवंताशी नातं जोडायचं आहे म्हणून हे असं सर्व होतंय नाही का. नाही ते देवनासाठी नाचाने सद्बुद्धी सहज येत नाही महाराज. हां देवनी जोडे नाचत नाही. लगीन मा कोणी शिलगाई दिस होती खाटले, शिलगाई दिसू म्हणतो यंदा. हां देवन जोडे नाचो. माझ्या मीराबाईने नाचावं महाराज पायात घुंगरू बांधून नाचली, न लाज ठेवता लोक. बाबांसाठी पण आमच्या बाबा महाराज लोकांसाठी पण. हा क्या बात आहे. हाई वयमा तरी भगवंताशी नातं जोडलो. एक म्हातार मरानदारमा होतो बाबा, मरानदारमा यम लाग जायला होता. 2 पोरे होता. फोन करा डॉक्टर साहेब म्हाताऱ्याची तब्येत सिरियस आहे आमच्या. डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेबांनी चेक केलं. डॉक्टर साहेब 11 वाजेला आले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं 4-5 वाजेपर्यंत म्हातारा मरेल. पोरेशने मस्त दुपारनं जेवण करली ना आई पायीवर. एक बसना, एक जेवण करीव ना, दुसरा घ्या तो जेवण करीव ना बसणार. 4-5 वाजाशे म्हातारा मरावे बो वाटडी किरांतात. नेमका 2-2.5 वाजाना सुमारली. म्हाताराला झटका यायला लाग्यात. म्हातारा 2-2.5 वाजाला दोन्ही हात वर करेन असा असा करे, दोन्ही हात वर करेन असा असा करे. नेमकं धाकलं हुशार होतं. त्याला म्हणे मोठाल म्हणे भाऊ, मोठा भाऊ पप्पा असं असं करायना, मला पक्की गॅरंटी पप्पाला सांगता नाही राहिना, पण इथलं कुठेतरी दपाडेले म्हणे पप्पा. मोठा बोया होता म्हणे कार भाऊ इथलं सांग राय ना पप्पा, पण कुठे दपाडेल वर पप्पा असा हात करायना, इथलं सांग राय ना, पण आता बी हात करायच नाही, आता बी हात करायना. नेमकं हातान बीत ना होय म्हणे, अख्खं बितडं 10 टाका रुपया सापडणार. मोठा म्हणे मग हातान बीत ना होय रे, हाताने बी अख्खं बितडं 5 टाका रुपया सापडणार नाही म्हणे. भावडेव दोन्ही बीता 5 टाका रुपया सापडणार नाही. आणि म्हाताराना बन बी होय नाही असं करायला. दाखला हुशार होता आणि जवळजवळ दाखला हुशारच राहतं. गरमा मी बी दाखला आहे, कितला किडा पाडस मला चांगलं माहिती. हां नेमकं डॉक्टर साहेबांना फोन केला. डॉक्टर साहेब आमचं म्हातारा असं असं करतोय. म्हणले तुम्ही एक काम करा ना, असा काहीतरी पर्याय शे का की म्हातारा 1 मिनिटासाठी का ना बोलायला पाहिजे, 1 मिनिटासाठी का शे ना माझा बाप बोलायला पाहिजे. डॉक्टर म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ, तू ना म्हातारा 1 मिनिट बोलीन पण इंजेक्शन देणं पडीन. म्हणे चालीन पण इंजेक्शन कितला ना, म्हणे 1 लाख रुपयानं. मोठा भाऊ 1 लाखले जाऊ दे रे पप्पा, इथलं सांगस कितलं काय देवाय जातीन बलाव. डॉक्टर साहेबले बोलायली ना, 1 लाखनं इंजेक्शन दिदी ना डॉक्टरनी, 1 लाख मोजीन डॉक्टरनी घ्या म्हातारा बोलायला लागणं. पोरे विचारत म्हणे पप्पा कोटे जे, म्हणे भाऊ
खोटे काय नाही शे रे. घरतून मायने होती ना बाजूने वहिंजी म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जाईल तिथली मागी लिही जात म्हणे. कितला मा पण नाही व्हाय 40 रुपयान गायनी. म्हणजे मरण टाईमले सुद्धा पीठ गायनी माझ जीव शे या ना याला खरंच भगवंतानी प्राप्ती होईन का? हा खरंच भगवंत भेटेल का? भगवंताशी नातं जोडायचं असेल ना महाराज तर असं वेड व्हावं लागेल, आहे की नाही? हा रविवार आला की देव बदलतो. खंडेराया महाराज सर्व देवांचा परिचय देताना ते एकच आहे. पण तुम्हाला सांगतो काही काही सेंद्रिय इंद्रिय आमचे संत सांगतात ना, बाकी ते कथा कथा वयाला लाग घेतात ते वीर वड्ड खिनले बी बटा देव मानायला लाग घेतात ते. ठीक आहे तुमचा भाव असेल, मला तुमच्या भावांसोबत खेळायचं नाहीये, तुमच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. पण अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात की ज्या भगवंताला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल, माझा भगवंत जातीपातीला अजिबात महत्व देत नाही, अजिबात व्हॅल्यू देत नाही. जातपात घेणं देणं नाही या, तुमचा अंतकरणातला भाव काय या ते माझा भगवंत पाहतो. जातीला अजिबात किंमत नाही ना, तर माझा भगवंत जातपात बघत ना माझे संत बघत. आमच्या संतांनी तर जातीपाती कधीच मोडल्या महाराज, नाही का? हो, जातीपातीला अजिबात महत्व नाही या. तुमचा भाव काय याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी पण माझ्या भगवंताचं नामचिंतन करत असताना एवढी तल्लीन होऊन करत होती. ब्रह्मांडाचा धनी महाराज शबरीची उष्टी बोरं खातो. विचारलं नाही तू कोणत्या जातीची या, विचार का? तुमच्याकडे आहेत का आदिवासी लोक? इकडे आहेत ना, वा वा. आदिवासी लोकांमध्ये संत जन्माला आली शबरी माय, जगना मालकनी उष्टा बोरे खातात. काय भाव होतीन बिचारी माऊली ना, शबरीना उष्टा बोरे देव खाये. हा त्यांनी जात नाही विचारी. काही काही लोकेशले जात ना पुडकारास माफी मागीन बोलस बर का, पाया पडून माफी मागून बोलतो. काही काही लोकांना जर जातीचा पुडका असन, तुम्ही किती मोठ्या जातीचे त्याच्यापेक्षा तुमच्या गड्यात माड आहे का तर तुम्ही मोठ्या जातीचे. तुम्ही स्वतःला मोठी जात ना म्हणतास होती ना, रोज संध्याकाळ काही थैली मा बाजारला जातो. तुमले का शिलगाव ना आहेत का? हा हा मन काम जरा रोकडे, बाकी लोकेशले रागुना राग भिवना तुम्ही म्हणा काय करले शात उजी घेत पुल्ली तारीख देत नाही यांवर काय करशात. आणि आपले गरज बी नाही पुल्ली तारीख नाही. तोल ना धंदा मी करतच नाही. आपली दुकान आहे व्यवहार आहे, गिरायकशनी कमी नाही. हा तोल ना धंदा करत नाही. आपला रोकडा कारभार आहे, काढतून खिचडीन लय मन बोगणं. सत्यता मांडायला अजिबात घाबरायचं नाही महाराज. हा तुम्ही स्वतःला मोठ्या जातीचे म्हणत असाल, अरे तुमचा जाऊ द्या, पण माझे तुकोबाराय सांगतात जर जातीनं ब्राह्मण असेल आणि तो अभक्त असेल तर तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडू त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली. ब्राह्मण असेल भक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात महाराज. जातीला किंमत नाही, तुमचे संस्कार ठरवतात तुम्ही कोणत्या जातीचे. भिल्ल समाजाची शबरी पर माझा जगाचा मालक बोर खातो महाराज उष्टी. जात नाही बघितली. हा आणि तुमले सांगत मी आता मागे बोलेलो होतो एक ठिकाणी कीर्तनमा, प्रत्येक कीर्तनमा बोलस तडे बी काही काही लोकेशने असले बिघाड दिन तर रवी किरण महाराज आज सांगत बिचारा त्यासनं मला फोन होणार. आणि मी असा माणूस आहे कारण नसताना उपाधी आपल्या आवडतीत नाही. एक दाव दोन दाव तीन दाव पाय पडान सवय माले, चौथ्यांदा अंगोरू नका एक बुका मुक कर देऊ. त्या लोकांनाही कोणी बिघाड नालायकच नाही, म्हणजे नालायकच नाही बिघाडानच काम राज बुवा. हा आपलाच नाही कोणीतरी बटन दाबेल होतं ते. तुमले सांगू का यमन बाबा, हा मस्त लोके बी चांगला आहेत, भारी ऐकी राहणार, मन विचित लाग राह ना. असा लोके राहणार का कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागाल. लोके भारी आहेत ना, मला पक्क पट राह ना. तुमले सांगू का बऱ्याच महाराजांचा मला प्रश्न असतो, रवी किरण महाराज इंदुरीकर बाबा इथला पैसा लेस आणि त्यानंतर आपला काना देशमा रवी किरण महाराज इथला पैसा लेस. साला आम्ही इथला आव काय करतो तरी बी 11,000 पुढे सरकतात नाही. त्यासले म्हणतात चुकाई कोठे राह ना ते देखा म्हणे कोठे तुम्ही चालू कीर्तनमा दोंडायचा ना रव्यानं सांगशात ते तुमले 11च भेटतील. आठे संत सांगणं पडत, देव सांगणं पडत, धर्म सांगणं पडत, तव 71 ना टाया बटत. हा तुम्ही दोंडायचा ना रव्यानं सांगशात त्याने किंमतच तिथली 3,000 भेटतील तुमले. ज्यांना सांगशात तव किंमत वाढत. बरोबर आहे की नाही? हा स्तुती भगवंताची केली की आपोआप भाव वाढतो. हा आकू सांगा तुमले लहानपणी याद अशीन मला चांगलं आठवतं 80 रुपये किलोने गोड तेल खाल्लेलं आहे मी. बाजाराला पाठवायचे मम्मी पप्पा 80 रुपये गोड तेल. आठ बसेल लोकेस माई असणे ते गंजुनावाला असले ते मोठा अनुभव आहे. 80 रुपये किलो तेल मी खायले लयले मी. 80 रुपये किलो तेल ते आता 150 रुपये किलो भेट राहे ना, 140-150 बरोबर आहे ना.
हा म्हणजे डबल ना भाववाढी घ्या. साखर 22 रुपये किलो साखर, 20-22 रुपये किलो माल चांगलं याद आहे मन बचपन. 20-22 रुपये किलो साखर बाबा. आता ती साखर 40-45 पर्यंत पोहोची गई. हाई बाकी ना सांगतील महाराज बचपन आमले यादच नाही, दाखल पण आमले याद नाही, बालपण याद नाही. मग बालपण याद नाही ना, ऐका बिस्किट ना पुडा ते याद होईन ना. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा भेटे, 2 रुपयाना आणि मोठा भेटे. आता तोच बिस्किट ना पुडा 5 ना भेटायला लाग्या आणि दाखला वे घ्या को. म्हणजे कितला भाव वाढी घ्या. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5 रुपयाना भेटायला लाग्या. 80 रुपये किलो तेल 150 रुपये किलो भेटायला लागी. 20 रुपये किलो साखर 45 रुपये होई गी. पण दाखलपणी जाऊ ना मी काडी पेटी लेवाले शबरीची उष्टी बोरं खातो. आणि त्या लोकांकडनं शिकण्यासारखे काही काही पॉईंट आहेत तुम्हाला सांगतो. माले सांगा आदिवासीस मा एखादा पोरगा नवरदेवर ऋषीशनी एक कोपरा लुबाय असं देखील का, नाचा लुना नाही बो असं देखील का. त्यास ना कोणा का लगीन जमेना अख्खी गर्दी नाचस. दाखला मोठा ना काहीच संबंध नाही, बठाण असतील त्या बरोबर आहे की नाही. आणि आपण स्वतःले मोठी जात ना म्हणणारा एखादा गरीब ना पोऱ्यानं जर जमना ना आपण वट्टावर बडी बडी विचार करतो. नाही ना कस काय उपाडवीर याने आपलं बागायते सालं तरी 3 वरीच जाय पोर दखिरानो सापडी राहिनी नाही याने कोटीन उपाडी. अरे तुम्ही जरी नीती इथली गंदी अजून ते 38च वरीस ना पुरा 43 ना होईल. कारण करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. नीतिमत्ता चांगली ठेवा महाराज, भगवंत आपल्या बाजूने बरोबर आहे की नाही. भगवंत आपल्या बाजूने पण आपले दुसऱ्यांना चांगलं होता देखू आवडत नाही. गलीमा फिराय तू एक गाव कोणतं गाव होतं ते नाही सांगाव तुम्हाला. नातेवाईक नाही घ्या ते कोण गोमाल गोमाल कोमचड कोमचड करली. रस्ता तरी चाल राह तू चालता चालता एक म्हातारा उंच ओटानं घर होतं आमना परिसरमा. पावसाळा कमी वयल होता 2-3 वर्ष पहिले. म्हातारा असा चेहरा पाडी बसेल होता, तोंड उतारी बसेल होता. म्हणता बाबा एवढा नाराज का बरेत. जाऊ द्या हो महाराज यंदा पावसाळा होईना आणि येरले पाणी नाही. म्हणता त्या मग काय होईना तुम्ही येरले पाणी नाही यानापेक्षा आपला गावमा 80% लोकच नाही येरिशले पाणी नाही. एवढं टेन्शन का बली राहणार बाबा. म्हणे आपली येरले पाणी नाही याना काय वाटत नाही हो महाराज. म्हणता मग बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे साला कितला वायबार होई वाव. म्हणजे स्वतःनी येर माती अंबर पाणी नाही यांनी खंत नाही पण दुसऱ्याने आटी राहिनी नाही इथला मा दुखाई राह ना. या असा लोक जीवन मा काय सुखने प्राप्ती होई असले अजिबात नाही. यासने अपेक्षाच करा नाही हो. त्या लोकेसले कोणा का पोऱ्यानं लगीन हो नुसतं नाचाल पाय वाजा वाजना म्हणजे नाचान तयारी ठेवतच त्या हो. त्याच नामा एखादा जवई लगन मा ऋषीन बसेले बो जेवण लिहून आणि असं देखील का काय घेणं देणं नाही. पंगत चालू आहे जवाई कथा खायले त्यासले माहीत पडत नाही. नाही ते आपण स्वतःले मोठी जात ना म्हणणारा पंगत चालच नाही जवाई घरघरात फिरस. तो सासरा विचारस का जवाई बापू तुम्ही जेवायला बसले नाही. मला कोणी विचारलंच नाही का बा तुला फुटीन पाटा बांधा घ्या त्या लोक खाय राहणार तू चेंद्राय बुक्या बुक्या वातडा वय जाशील तू. कितला वायबार धंदाशे अहो कितला वायबार धंदाशे. महाराज तुम्ही त्यांना खालच्या जातीचे म्हणत असतान पण काही काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत महाराज. आगो सांगस आई मानचेच नव्हे घे तुम न बहिणीस पण आदिवासीस मा एखादी आदिवासी बाई नवरदेवनी माय मंडप मा ऋषीन बसेल असं तर केले का बहिणीस. तर ते नवरीन मायले जेवढा अधिकार तेवढेच नवर देऊन मायले बे अधिकार आहे. तर ते नवरीन माय नवर देऊन मायना विषयच नाही बडा सारखाच आनंद लेत असत्या काय घेणं देणं नाही. नाही ते आपल्या बाया मी मोठा श्रीमंत पोरगान लग्नामा जायला होतो मायबाप श्रीमंत पोऱ्यान लगीन गौ लगीन मा नवर देऊन माय खाता खाता उठणीन मंडप ना एक कोपराला जाईन उभी राहिनी. बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बायजी खायल्या ना दिदी खायल्या ना. म्हणता आई मायले काय होईना रे. म्हणता कोणा ऐकी राहिने नाही बो आपलं काना देशमा बरं ऐकी राहणार लोक सध्या आपण सांगेल. म्हणतं मी तरी सांगे देऊ मावशीला सांगेल ना काही फरक पडीन. मी गो म्हणतं काकू बड्या बाया रावण्या करेना खायल्या ना. म्हणतं नाही म्हणे महाराज मला नाही खाणं. म्हणतं काय वैगी हा म्हणे मी नवर देऊन माय. म्हणतं तू कोणता झेंडा लावा. नाही म्हणे मी नवर देऊन मायशे. म्हणतो वय ना काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन मायशार वय ना काय म्हणे मला कोबरान वाटी तरी लायका. म्हणता येडी दकास रे भाऊ हाय असंच बहाणं सुरत न दकास रे आप्पा. 10-12 तोडा सोनं होतं अंगवर 10-12 हजारने साडी नेसेल आणि 5 रुपयान खोबरान वाटीन करतात आंगडो घाल दे ना येडी अक्काने. तेवढं बरं आहे तुम्हाला सटाणा बागण्या बायाने करतीस तसं. मी आता ना काहीच सांगाव नाही बहीण ते 15-20 मिनिटं. हा जगिल्या नुसतं चुका काढा मा आणि याने असं करा त्याने तसं करा हाय मन मना का ठेवू जगिल्या. त्या लोकेशले काही घेणं देणं नाही.
असं बी देखील का बहिणी सून एखादी सून बाई सासूना पाय पडली नाही मनीषीन त्यासना दांगडो आहे ना असं देखील का तुम्ही काहीच संबंध नाही ते आपल्या बाईस ना असं लगीन मग गोलक करीन उभ्या राहतीस ना नवीन सून बाई येलराज बिचारी पाय पडता पडता तुम्ही काय असं लाईन माने उभ्या राहते बड्या गर्दी करीन उभ्या राहते एखादी सासू एखादी जेठानी जर मागे राही गे पोरले माहीत नाही पाय पडाना राही गे मग दुसरी जेठानी सांगत बहीण ती मागे राह उभी आहे ना ती आपली धाकली सासू आहे तीच ना बी पाय पडली माई पोर येईल माहीत नाही होतं बिचारीला गई ती पाय पडू द्यायला पाहिजे ना बाकीने बाया नको माय मना नको पडू त्या चिकलीस ना पड ओ बाप का बा मागे पाय पडा मग तू लकवा होई जाईल मरीच जाशी तू कितला येडापणाशी कितला येडा धंदाशी आहो हा अरे काय सोडा नाही हे सोडा तुम्ही जगून घ्या भगवंतानं आयुष्य दिलंय महाराज आनंदाने जगा एकमेकांचा द्वेष करून काय भेटणार आहे काय भेटणार आहे हा आणि त्या आदिवासी लोकेश पेन्शिकासारखं आहे त्या लोकांना काही काही इतकं भारी जगून घेतात महाराज त्यासनं आज न जेवण होई गे सकाळी चिंता नाही आपला घरमा 10 पोता का गहू पडेल आहेत ना तरी बापरे पुल्लावर येले कसं काय होई भाऊ अरे ते आजच खाईन झोपेलेत सकाळीनं माहीतच नाही काय होई असं तरी निवांत झोपेलेत यासना घरमा 10 पोता पडेल आहेत गहू तरी बाई आखो पुल्लावर येसले ओ पुल्लावर येसले आणि तू जर रातमा उपडी घ्या ते पुल्लावर येस ना काय करस रे विचार करीन हा आत ते ना दकराय हो आप्पा बरोबर आहे का नाही हा पहिला संत महाराज भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बरोबर जगाच्या मालकानं खाल्ली दुसरा संत खालच्या ज्यांना तुम्ही खालच्या समाजाचे म्हणतात ना त्यांचा परिचय द्यायला आवडेल मला महार समाजामध्ये एक संत जन्माला आले महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव काय होतं माया हो पुरुष मंडळी कोणी बोलणार नाही महिला माता उत्तर देतील कोण महार समाजात एक संत जन्माला आले मागच्या मावशी वात आहे टाळ्या झाल्या पाहिजे आजीसाठी मायसाठी हा 2-4 बाया बोलण्यात बिचाऱ्या चोखा मेळा वा वा चोखोबारा यांचं जीवनचरित्र वाचलं महाराज पत्नीला दिवस आहे बाळणपणाची वेळ जवळ आहे पर चोखोबाला वारीला जावं वाटत होतं वारीला जायचंय म्हणून पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटतंय ग सोयराबाईनं सांगितलं धनी वारीला जावं वाटतंय ना नक्की जा हा आणि पहिल्या बाया नवराल्या असंच म्हणत बरं का धनी कारभारी मालक असं म्हणत पहिल्या बाया जरी एखादी जेठानी विचारा का पण मन देरदी की नाही राहणार हा आमना कारभारिकानी बाजारले जायला शेतस आमना कारभारिकानी वावरमा जायला खेतमा जायला शेतस असं सांगत पहिल्या बाया आता ती फॅशन बदली गई पिंट्यान पप्पा दिदीन पप्पा आई आत्ते होय ना आई ते अजून बरचशे बाकीने बाया ते नवराले नावदरी सुद्धा हाका मारतेस एक ठिकाणी मुक्कामले होतो मी झोपणू बाजूना बेडरूममा या बेडरूममा त्या दोन्ही नवरा बायको हाव भाऊ सकाळी मा उठणार किचन रूममा चहा ठेवायला घ्या हाव चहा टिराना ती बहिणी बेडवर तेनच आवाज देना म्हणे शशी म्हणे काय म्हणे तुम्ही चहा टिराणात म्हणे बी एक कप ठी द्या म्हणे हो म्हणा बा म्हणतो मी ते उठीच बटणू भाऊ खडखरी डोळ्या उघडी घ्यात मी उठी बटणू म्हणतो ताई म्हणे काय महाराज म्हणता आहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतो नवराले शशी काय बानट धंदा आहे भाऊ म्हणतं नवराले नाव दरी आका मारानी पद्धत हाय ते जाऊ द्या आता काय काय तरुण पोरे मायन संगे 3-3 वरीस बोलतं नाही सासूल मम्मी म्हणतं सत तुम्ही अण्णा गंदा मारू तुम्ही गंदा 3-3 वरीस मायले बोलत नाही सासूले मम्मी म्हण यक्क बुका मा मुक्का कट्टाकू तुले नीचले विठल 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 जाताय न वारीला जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले चोखोबानं होकार दिला पण नामचिंतनात एवढे मग्न झाले महाराज बहिणीचं गाव सोडलं पुढे निघून गेले लक्षातच नाही बहिणीला सांगायचंय नामचिंतनात एवढे मग्न झाले बहिणीला सांगणं विसरले पण अंतकरणापासून भक्ती करत होते महाराज म्हणून माझ्या विटेवरच्या मालकाला काळजी होती माझ्या भक्ताच्या संकटात जाऊन उभं राहायचंय मला विटेवरनं उडी मारली आणि येऊन उभा आहे गावच्या शिवजवळ चोखोबाच्या गावच्या शिवजवळ माझा जगाचा मालक आणि आल्याच्या नंतर मनाशी संवाद साधतोय भगवंत आता मला चोखोबाची बहीण बनवून जायचंय ना जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल काय
जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर नऊवार साडी परिधान करावं लागेल. कोणाच्या मनात आलं हे? देव, भगवंत, विटेवरचा मालक. माले जर बाई बनीन जाणं होई ते साडी नेसली पडीन. कारण असा नासा जर गहू या रूपमा तर चोखोबानी पत्नी मला काहीच करू देणार नाही. म्हणून चोखोबाची बहीण बनवून जायचंय. चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग. वयनी उघडा तारे, हे वयनी उघडा तारे, वयनी उघडा तारे, हका मारे, वयनी उघडा तारे, हे बहिणी वयनी उघडा तारे, वयनी उघडा, हे वयनी उघडा तारे, हका मारे, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, झाला शारंग, चोखोबाची बहीण बहिणी उघडा बहिणी बहिणी उघडा बहिणी उघडा चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला शारंग धरू, वहिनी उघडादार हाक मारी. चोखोबाची बहीण बनायचं असेल ना तर नऊवार साडी परिधान करावी लागेल. इथं बसलेल्या प्रत्येक बाईला, इथं बसलेली प्रत्येक माझी माय, माझी बहीण, प्रत्येकाला विनंती असेल, ज्यांचा पदर नसेल त्यांनी डोक्यावर पदर टाकून घेणे. कारण मन बोलाना तोल जाई, तुम्ही सांगशात माय ओ मरी जाय, जो आमनाच केळा पाडी घ्या ओ माय. टाका डोक्यावर पदर. वा, हाय हाय हाय, कसलं वातावरण दिसतंय राव. असा कायम राहू देत जावा बहिणी सोन, असा पदर कायम राहू देऊ. कारण पदराची किंमत सांगू का? हाय देखी देखी पुढल्या पोरी देखतीस आणि तेच शिकवून आप लागच दिसले. बरोबर आहे की नाही? हां, जुना लोके म्हणत ना, ज्या गावाला जायणार त्याच गावनी लागे. बरोबर आहे ना? हां, देखी देखी पोरी शिकतीस. मग आपली परंपरा लयाला जाई राहिनी. आपली परंपरा काय आहे ते ठिकाणी पडीन. आपली ती आपली मर्यादा आहे. डोक्यावर पदर असला पाहिजे. कारण आपल्याला शिकवण आहे आपल्या धर्माची. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांचा कदर. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर घेत जा. प्रत्येक तरुण गाडीवर लिहितो, राजा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. राजे छत्रपती शिवरायांची आई जिजाऊ साहेब
डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. ज्या राजांचा मंदिरातले देव आपल्या डोळ्याला दिसत आहेत त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच राजमाता अहिल्यादेवींचा सुद्धा. पण अहिल्यादेवींचा एखादा फोटो दाखवा अहिल्या मातेचा बिनपदराचा आहे का? नाहीये. बरं बाकीने बाया म्हणतील महाराज राजमाता अहिल्यादेवींना आम्ही बघितलं नाही, महाराज जिजाऊ साहेबांना आम्ही बघितलं नाही. ठीक आहे ना, त्यांना बघितलं नसेल, पण आपलाच कान्हादेशनी पोरगी बाई राष्ट्रपती वहिनी कोण? प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताईचा एखादा फोटो असा दाखवा की डोक्यावर पदर नाहीये, असा एखादा फोटो दाखवा. राष्ट्रपती वैगी माय, राष्ट्रपती झाली तरी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. राष्ट्रपती वै झाल्यावर डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. मन माय बचत गटनी मीटिंगले जास पलो तिरपा खोसस वो संगू काकू तू खिचडी वाटस वो बहीण. आटे राष्ट्रपती पदरलेस हा नाही बहीण तिरपा पलो खोसस भानड सुरूत नाही. हा पदराला काय किंमत आ? आपल्या घरात नेसायची साडी कितीची असते माया हो? 200 400 500 600 रुपयाची, बरोबर आहे की नाही? 600 रुपयाची सहावार साडी आहे. सहावार साडी 600 रुपयाची. 6 मीटर साडी येते 600 रुपयाची. मीटर कितीला पडलं? 100 रुपयाला. पदर किती मीटरचा आहे? 1 मीटरचा. म्हणजे कितला नाही तो? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर जर आपला डोकावर राहिला ना, आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा असतो पदर. कारण या बसेल टोपीवाला बाबा आहेत ना, यशने जर तुम्हाला डोकावर पदर देखा ना, यस ना तोंड माय पहिलं वाक्य निघस कुठे ना माय रे राय पूर्ण काय वयनशे काय संस्कार आहेत भाऊ. म्हणजे 100 रुपयांना पदर जर डोकावर राहिला ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा म्हणून डोकावर पदर लिहित जा बहिणीसवर. आणि पदर लिहिल बी एक फोटो काढा आणि बिगर पदर ना बी फोटो देखा. कोणता चांगला वाटस? डोकावर पदर लिहिस नाही बाई जर दिख ना असं वाटस ना, हो म्हणा बापरे नांदुरी गणनी मालकीनं जी राहिनी बा असं वाटस. हा असा जीव करत मी का मंदिर बांधली आहे बहीण पाय पडली हो असा जीव करत. आणि बिगर पदरनी बाईल दख का असं वाटत हो म्हणा बापरे दिनले चुरेड कधी फिर राहिनी रे. हा डोक्यावर पदर घेत जा माया हो, पदराची लई मोठी किंमत आहे हो. पदर लिहिले हो हाय पदरपर्यंत ठीक आहे, बाकीने बाया तिरपा खोसतीस. पण आखो एक नवीन वस्त्र येले. कोणतं? त्याला ते देखताच असं जीव करस ना. दुकान माका दिके ना डाय चाकू घालीन माट टाकू बा असा जीव कर. त्याने इथला सत्यानाश करेल महाराज, पुरा सत्यानाश करीन ठी देईल. बरं का बहिणी सोन, आज ना कीर्तनकार म्हणीस नाही ऐकू नका, तुम्हाला भाऊ बोल राय ना, तुम्हाला पोऱ्या बोल राय ना असं समजा. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही. पण त्यांना टायमिंग आहे, जेवण कराय गे मग गाऊन घाला, आपला आपलं रूम पॅक करा ना, रूमात झोपी राहा. बाकीन्या बाया गाऊन घालीन बट गाव फिरी येते भाऊ येडी हक्का. गाऊन घाला म्हणजे घरना बाहेर निघाणच नाही. कारण गाऊन घालीच नाही काय तुम्ही सुंदरता उलट पाणी फिरायले ती तुम्ही गाऊन घालेलो बाई काय चांगली दिकस का? राग नका दर्जात. आपण पहिले बाजरीवर ना चिडा उडवायला लाकडे गाठ देऊत का, तशा दिखती त्या गाऊन घालेल बाया. हा ते का माप मारास का आडून दुडून सत्यानाश राहते कशी बी दिकस बाई. गाऊन घाला आपला आपलं घर माज. एखादा मन सारखा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना, बरोबर आहे का नाही? बाहेर निघणं म्हणजे साडी नेशीनच बाहेर निघाणं बहिणीचं. बाकीने बाईस लगेच यादी घे माय आमनी बाजू आली ते दिनले बी फिरस बाई. पहिल्या बायासना नियम होता, ऐका, पहिल्या बाईसना नियम होता महाराज. इथलं जुना रीती वागेत ना, जर डिकरा मोठा राय ना तरी सुद्धा देरजेटना पोरगाशे देराणीना पोरगा आपला जेठानीना पोरगाशे तो देरजेट सारखा दिकस होई तरी पहिल्या बाया खाटवरती नोटीन उभ्या राहायच्या आहेत. नाही माय तो देरजेट सारखा दिकस. इथला नियम होता पहिल्या बाईसना. हा ते अरे ते जाऊ द्या, असा टोपीवाला बाबा जरी देखी घ्यात ना तरी सुद्धा रस्ता जरी चालणारी बाई लगेच रस्ता माही तोंड फिरायली पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग पण माय पहिले नंतर निघे. बरोबर आहे ना? असा नियम होता. कोणी का राय ना तो आपल्यापेक्षा मोठा म्हातारा आहे मग सासरा लागत होईन, जेठ लागत होईन बहीण, आजल सासरा लागत होईन. इथला नियम होता पहिल्या बाईसना. हां आता कसं काय वातावरण आहे?
गली आली ना गावनं जाऊ द्या हो, हातेने पुरी सगळा सासरानं बी छातीनं बिलनं मोठा काल करतेस. नियम नाही राही ना ते. हां तर ते पुरीशनी बी चूक नाही बुवा, आपलं बी कुठेतरी चुकाय राही ना. सुनबाईनं आपल्याला बघितल्याच्या नंतर डोक्यावर पदर घ्यावा या पहिला बाबाच नव्हतं, कारण यासनं वागणं तसं होतं. मनीषीन सुनबाया सासराला देखताच पदर लिहिली आहेत. आता सासरा बी रिमिक्स वय घ्यात, आता नवीन ज्या वय राहणार त्या. सुनबाई गरमा काम आवरस आणि आव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. ओ काका अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे ओ भाऊ. इथलची चड्डी घाली फिरस, ती बहीण कसाल पदरली रे काका, तून चड्डीनं माप वाढाव रे ओ भाऊ. इथलची चड्डी घाली नाही हा भानड सोरत ना उलगेल वावर सत्यानाच करणं लावा नीच नाही. तेवढं बरं आहे सटाणा माजून तसं कोण नाहीये. हा भाऊ थोडं राह ना ते दातीन तोंड काय करा म्हणजे मी विडल विडल माझ्या विटेवरच्या मालकाने नववार साडी परिधान केली. चोखोबाच्या घरी जायचंय महाराज. आता गावात प्रवेश करायचा. दर्जामा उना भगवान, दर्जामा उना म्हणा भगवान. आणि दर्जामा येताच पायमाना चप्पल हातमा लिहिली ना. पहिल्या बाईसली विचारा बाप कितला बी श्रीमंत वय कितला बी मागड्या चप्पल लिहिल होती. गाव मागूसान टाइमले दर्जामा येताच पहिल्या बाया हातमा चप्पल लिहित. हाय वातावरण होतं पहिल्या बाईसनं. आता चप्पल घालाशिवाय रांतीत नाही पुरी. हा एक पूर्ण माल फोन होणार म्हणे महाराज तुम्ही लई जुन्या गोष्टी सांगतात. लाईट घे का शेना लाईट शिवाय दिखी राहिनी म्हणतं काय किडा पडणार तू मधमा म्हणतं काय एखादा डिओ उडायू ना भाऊ राहतच ना एखादा किडा पाडणारा. नाही ना जेवण माय बिऊ पाड भाऊ याने 10 वाजत देणार आज उठाया बसू दे राहणार. आणि त्याला बंद करा ना कोण सांगे भाऊ त्यांना ते डिओशील गावा रे. म्हणजे तुम्हाला बी म्हण नाही आवर भो चाल देऊ. बरं वेळ तुमची झालेली 10 वाजलेली आहे, कारण 8 ते 10 कीर्तन होतं. वेळ संपत आलेली आहे. आवरू ना मग आता हा चाल देऊ. अजून तुम्ही बी ते उपवासच होतील ना बाबा, तरी बी चालेल. क्या बात आहे बाबा क्या बात आहे. कोणले वाट राही ना मी अजून 10 मिनटं बोलायला पाहिजे. वर बोट करा ये म्हण बाबा या वर हात करणारच पाहिजे. 31 जमा करा. काय बावन लगे हात खाली करले ना मग असं दुसरा दोन्हीवर कौलगुण अंगशी अक्षात तुम्ही काय हरकत नाही. तुमची ऐकायची इच्छा असेल तर आपण अजिबात सांगायला ऐकाय करावत नाही. फक्त एक ध्यानमा ठेवा ना तुम्हाला कांदा उपाडेल शेतसनी खांडान टाईमले देव घाऱ्या गोऱ्या कराय ना. पाऊस आडानं वातावरण आहे. संध्याकाळी मजूर सुटाना टाईम होई घ्या 2-4 वाफा राही जाव शेत प्रत्येक शेरीमा. तुम्ही मजूरले काय सांगतास हा हाय वो वाड्या जेवण ते देखाय जाईन बा. हा पक्क ना ताई काय करायचं. कसं आहे ना तुम्ही अंदाज लायल्या 2 तास ना 71. आणि जर तुम्ही महिन्यानी पगार जर 60,000 होईन तुम्हा जागावर कर्मचारी होणार आणि ती जागावर जर तुमले थांबणं ओव्हर टाईम करणं ते पगारपेक्षा जास्त भेटतस. ओव्हर टाईम ना बरोबर आहे ना बाबा. हां ओव्हर टाईम ना एक्स्ट्रा भेटतस. पक्क ना पक्क साहेब मायच्यान विठल 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 नुसता हा म्हणणं नाही मेनी मालकीनले बी देणार आहेत आणि रोज येल बाईसले बी देणार आहेत. विठल विठल विठल
चोखोबाच्या दारात जावं. आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं. चोखोबाची बहीण, हा, चोखोबाच्या बहिणीच्या रूपात गेले, दरवाजावर थाप टाकल्या, ग बहिणी दरवाजा उघड म्हणले. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला, माहीतच नाही महाराज विटेवरचा मालक घरात प्रवेश करतोय. माझी ननंदबाई आली, ननंदबाई आली भगवंताच्या रूपात. महिनामा 2च दिन कमी होतात, इथला दिन जगना मालक चोखोबानगार मारायना. 2 भांडा पठा कामे करे. कोण? देव. तितकंच नाही महाराज, अजून सांगतो. तितकंच नाही, अजून सांगतो. इथं बसलेल्या महिला मातांना, बाबा लोकांना कळेल. काय वेगळे? काहीच नाही ना? मन काहीच नाही ना? मन काहीच नाही ना बाबा? नाही, तुम्ही दरादरी का करतात? नाही, आपला बापनं काय जात नाही, फक्त मन नको काय बुवा असं. तुम्ही एराले उपटी का लेतात नाही, आपला बापनं काय जाय राहिलं. बसलेल्या महिला मातांना माझा क्वेश्चन आहे. मंदिरात गेलेली स्त्री स्नान करून जाते. न जाणारी स्त्री जर स्नान केलेलं असेल तरी मंदिरात जाता येत नाही. ती परिस्थिती म्हणजे मासिक धर्म. रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. किती? 4 दिवस. रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही. महाराज, आपण देवाला आपल्या भावनेनं बघतो म्हणून आपण दगडात देव पाहतो. पण नास्तिक लोकांच्या मनानं जर विचार केला, दगडाची मूर्ती आहे, पर दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस चालत नाही. दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्री 4 दिवस प्रवेश करत नाही. पर किती उदार अंतकरणाचा माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचं, किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो. आणि इतक्या खालच्या पातळीचं काम करणाऱ्या जगाच्या मालकाला क्षरण जायला तुको बरायचं.
अरे टाळ्या वाजा ना फुकट मधीतलं बी करतात नाही तुम्ही. हा साधा वय भक्ती काज नाही लाज धरी तैसी असे शरण जावे शक्ती जीवे म्हणजे नाही का. अशा देवाला शरण जायला सांगतात. मग शरण जाणं नेमकं काय. आता इथलं पुढे जावाला आपले टाईम नाही 10 वाजे जायलेत. हां पण तुमले साधं सोपं सांगत. हातानं टाळी मुखाने नामचिंतन नाही का. भगवंताला खुश करायचं असेल तर हातानं टाळी मुखाने नामचिंतन. ज्यांना हात असतील पुरुष मंडळींनी हात वरती करायचे. महिला माता बसे बसे तुम्ही हात वर करा नाही. ज्यासना हातमा बांगड्याने त्यासनी वर हात करा. ज्यासनी वर हात करा ते मी समजिली सुयासना हातमा बांगड्या होतीन रे भो करा. आणि हात सरळ करा समज ना शिंगडान का वाकडा तिकडा नको. अंगा असं. आता सरीबाईंनी जोरात भजन झालं पाहिजे. टाळी वाजून भजन गायचं. हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय 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 रमाई हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा